रामराम भावांनो, काल आपण हॉस्पिटलच्या मागे आहे ना एका हॉटेलवर झोपून घेतलं होतं. सकाळी झोपेतून उठलो आणि लगेच गाडी काढली. म्हटलं आपल्याला पहिले ना बल्लारीला जायचंय. रस्त्याला लागल्यावर आहे ना एका ठिकाणी मला लय गर्दी लागली. म्हटलं काय झालंय इथं. इथं पाहत होतो शेळ्या कोंबड्या सगळ्याच पक्ष्यांचा आहे ना बाजार भरला होता. एवढी गर्दी पास करून पुढं आलो आणि पुढं परत गर्दी लागली. म्हटलं आता इथं काय. तर इथं आहे ना एक ॲक्सिडेंट झाला होता कंटेनरचा. म्हटलं बाबो लय अवघड काम आहे. सकाळी सकाळी ना झोपेत काही पण होऊन जातं. एवढ्या गर्दीतून कशी तरी गाडी काढून मी आलो डायरेक्ट बल्लारीला. बल्लारीला आल्यावर आपण जिंदलचा माल भरला होता. आलो मग जिंदलच्या पार्किंगमध्ये आलो. गाडीची एंट्री केली. एंट्री करून झाल्यावर गाडी लगेच वजन काट्यावर घेतली. गाडीचा काटा केला आणि आलो कंपनीमध्ये. ही कंपनी जिंदाल एवढी मोठी आहे का 200 एकर असेल कमीत कमी. गाडीचा काटा करून झाल्यावर आता मला जायचं होतं कंपनीत 3 किलोमीटर लांब. आता कंपनी 3 किलोमीटर लांब आहे म्हणजे विचार करा कंपनी किती मोठी असेल. आलो मग आपल्याला जिथं गाडी खाली करायची होती त्या ठिकाणी. हे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ना आपल्याला गाडीतला माल उतरवायचा आहे. माल एकदम किरकोळ आहे, 1200 किलो माल आहे. मग तो माल आहे ना इथं उतरून द्यायचा होता. लगेच तिथं क्रेन आलं. क्रेन आल्यावर त्यांनी ना गाडीत 3 पेट्या होत्या. एक एक करून त्या 3 पेट्या आहे ना काढून घेतल्या आणि ठेवून दिल्या आणि मला गाडी खाली करून दिली. गाडी खाली करून दिल्यावर गाडीची ताडपत्री बांधून घेतली. ताडपत्री बांधून झाल्यावर मी आलो एमटी गाडीचा काटा करायला. एमटी गाडीचा काटा केल्यावर मला बोलले थोडा टाइम लागेल, पोचपावती थोडं लेट येईल. पोचपावती मला भेटली संध्याकाळी 6:30 वाजता. मग काय लगेच कंपनीच्या गेटच्या बाहेर गाडी काढली आणि आलो हुबळीच्या थोडंसं मागं. हुबळीच्या मागं आल्यावर मला करायचं होतं जेवण. मग इंडियन ऑइलच्या पंपावर गाडी लावून दिली. इथं जेवण वगैरे केलं आणि इथंच गाडीत झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर मला जायचं होतं बेळगावला. मग मी काही जास्त वेळ टाइमपास नाही केला. उठल्या उठल्या डायरेक्ट गाडी चालवायला बसलो आणि आलो डायरेक्ट बेळगावच्या मार्केटमध्ये. इथं आल्यावर आता इथून काय माल भरायचा आहे हे पाहू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.